रेल्वे स्टेशनकडे जाता जाता भूत दिसलं. कसं दिसलं, का दिसलं हे दाखवतोच तुम्हाला. मग ट्रॅक्टरमध्ये डिझेलच भरत होतो आम्ही. पप्पा बोनटवर पाणीच मारत होते. मग आलो आम्ही पारशाच्या वावरात पाहत होतो इथं डोबणंही चालूच होतं बायाचं. माझ्या बाबांना तर घरच्या घरी सारी फाल्ली होती. पारशाच्या बाबापासूनच शिकून घ्या कसे पैसे वाचवा लागतील. मग आले महाराज आपल्या घरी. महाराजले तर काही दिशेच ना काचेच्या अंदरून. माँ, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ। काय ना भाऊले एकच दिल्ली चपकून ठेवून बल्लू जेलचे फरारच झाला. मग भाऊ डायरेक्ट भरणं घेऊन पाणी आणाले. मग आलो आम्ही ट्रॅक्टर घेऊन वावरात आल्यावर पाहतो तो शूटरले दुरूनच एक बाई दिसली. झूम करून पाहतो तो लाल लाल साडीच घालून. साडी म्हणल्याबरोबर दांदरूनच होती. मग तसंच जवळ येऊन पाहतो आपली कांताबाईच निघली. कांताबाईतले कोण कोण बाहेर गावची पण व्यक्ती कमेंटमध्ये सांगा. आणि मग तसंच निघलो बा सपाट्यानंच आम्ही वावराकडे यासाठी. वावरात येईपर्यंतच अंधारच झालता. बरं अर्धा शेक्कर घरी सोडूनच चालला होता. शूटर म्हणे मी मारतो म्हणे अर्ध न अर्ध तू मार म्हणे. म्हणलं मग पहिले तूच मारून घे. शूटरले दिलावा ट्रॅक्टर चालवले. मग मी न घेतला. चला मग भेटून एक ब्लॉग मध्ये. लाईक करा आणि फॉलो करा.